देवा, खरंच माझ्यासाठी तुम्ही हा आसन देत आहायसा? होय बानू, हे आसन तुझ्यासाठीच आहे. आता तरी तू आनंदित आहेस ना? भाई देवा, देवा, मी हे दिस कधी भी नाही विसरणार बघा. मला आता पहिला दिवस आठवतो आहे, मी जेव्हा जेजुरीत आले होते तेव्हा ताईंनी मला पायरीपाशी अडवलं होतं. मी म्हाळसा ह्या जेजुरीची साम्राज्ञी, श्री खंडेरायांची पहिली पत्नी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. पर इतक्या दिवसानं मला माझी मानाची जागा मिळते आहे. या स्थानावर बसून तुला सत्य कळण्यासाठी सहाय्य होणार नाही. त्यासाठी क्षमता असावी लागते बाण, हे ध्यानात ठेव. त्यासाठी धर्माचे अधिष्ठान असावे लागते. पण तुझा आणि धर्माचा काहीही संबंध नाही, कारण मुळात शुचिर्भूततेशी तुझा संबंधच नाही. रानावनात राहिल्यावर काय होणार म्हणा? संस्कृतीच्या कोणत्याही खाणाखुणा तुला पाहिल्यावर दिसत नाहीत मानू. होय, कारण आमच्यासाठी झाडं, पानं, फुलं, नद्या, आभाळ हे देवासमानच आहेत. आम्हासनी अभिमान आहे का आम्ही रानावनात वाढलो आहे. मला असं वाटतं की बाणाईला दिलेले आसन तिने ग्रहण करावे. आणि मुनिवर, आपण आख्यानाला सुरुवात करावी. नारायण नारायण. बंधू, तुम्हाला असं वाटेल की लक्ष्मीदेवीने दिलेल्या शब्दाचा मी अवमान करते आहे, पण लक्ष्मीदेवी, तुम्ही दिलेला शब्द हा वृथा जाणार नाही, तो खराच होईल. पण मी जे बोलते आहे त्याचे कारण तुम्ही समजून घ्यावे. त्याचे मूल्य तिला कळायला हवे. बानू, तुला तुझं स्थान मिळेल आणि त्याच्या आड कोणीही येणार नाही. परंतु आता तुझ्यावरचं दायित्व वाढलं आहे. तुला शिवलोकात स्थान मिळवायचं आहे. हे स्थान आज आहे, उद्या नाही, परंतु जे चिरंतन आहे हे लक्षात ठेव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा?
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.